आता लगीन झाला का करायला लागलो. सवय करायलाच लागला, सवय करून घेतोय मी. ओमची मम्मी. ओमचा कसा करता बाकी काय कसं वाटतंय मग हळद लागते अंगाला तर. तर मित्रांनो नमस्कार, मी श्री कोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज तुम्ही बघते आपल्या समोर आहे विपुल दादा. आज त्याच्या आहे हळद. आज हळद आहे आणि हळदीचा कार्यक्रम कसा होणार आहे म्हणजे काय काय फंक्शन आज होणार आहे ते फंक्शन चिकर आहे, सांगू नाही शकत असं. आणि सांगितलं तर तुम्हाला म्हणजे सस्पेन्स नाही देणार. आणि मित्रांनो आज हळद आहे आणि विपुल दादाच्या डोक्यात एकच आता धून वाजत असते श्री गणनायकम. बरोबर नाही? हा बरोबर, राईट आहे. सगळ्यात पहिला आता नवऱ्या मुलाला विचारूया आपण, लव्ह मॅरेज होता का अरेंज मॅरेज होता. गेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला साखरपुड्याचे काहीच नाही म्हणजे काहीच नाही सांगितला. आता सांग काय होता नक्की. सांगेन तुम्हाला. अरेंज होता. अरेंज मॅरेज होता. आतमध्ये जाऊया, आतमध्ये जाऊ. दादा आहे आणि त्यांची मम्मी. तर आज आपल्या मुलाचा शुभ कार्य होतंय, तर कसा वाटतंय तुला आईला? भरपूर आनंद झालेला. मग याने आपल्याला गेल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं नव्हता काय अरेंज मॅरेज होता का लव्ह मॅरेज होता? अरेंज मॅरेज होता काय? अरेंज आहे पण सगळ्यांना लव्ह मॅरेजच वाटतंय. हा. मग आज कुठला फंक्शन होणार आपल्या हल्दीमध्ये? आता घारी म्हणजे घारीचा चहाचा प्रोग्राम चालू आहे आणि मग जेवणाचं होईल, मग हळद होईल, पाट होतील, चालेल. चांगला वाटतंय ना? उत्तम आनंद, सगळी माणसं आनंदानं. मग 2 दिवस आता खूप मजा धमाल करशील ना? सगळी आमचा परिवार पण खूप उत्तम आहे, समर्थ कृपेशी. चालेल मस्त मस्त. आणि इथं बघा आपली आई. ही कोण लागते तुमची? नाव काय? आरती. माझ कसं वाटतंय मुलाचं आपल्या शुभ कार्य होतं इथं? हो, चांगलं वाटतंय. आणि इथं करवल्या अजून सजल्या हो. नाचाचा हो का नाही? चला हानाची नाही पनवेलची आपण. मंडळी आता तुम्हाला मी आतमधला दाखवलंय आणि आपल्यासोबत बघा नवरा एकदम खुश आहे. आणि आता आपला घारीचा कार्यक्रम. चला घाऱ्याचा कार्यक्रम, कारण का पहिला घार आहे त्या 5 असतात त्या टाकायला लागतात नवऱ्या मुलाला. तिचं पण आलेलं आहे मित्रांनो. हे बघा 5 घाऱ्या पहिल्या नवऱ्या मुलाला टाकायच्या असतात ना स्टार्टिंगला. म्हणजे काय असतंय नक्की हे सांग? देव म्हणजे पहिल्या स्टार्टिंगलाच नवऱ्या मुलाला पाठ टाकायला लागतात नाही टक. टक तू तुला पहिल्यांदाच करतोस नाही? आता लगीन झाला का करायला लागलो. सवय करायलाच लागला, सवय करून घेतोय मी. बरोबर आहे. बघा घाऱ्या करताना सगळ्या मावशी आजी असं नाव सांगा तुमची. नाव सांग काकी. आय घाऱ्या टाकतोय. मग आपले आता सगळे हल्दीमध्ये येत असते नाही, सगळे हातभार लावतात आणि एकत्र येऊन सगळं काम करतात आपल्या लग्नामध्ये. बघा ओमची मम्मी. ओमचा कसा करता काकी?
ठरलेला आहे नाही तुला माहिती आहे नाही मग हे बघा काकी काय मग पोरांना आधी माहिती असतात मास काय मासा आहे ना? सकला मासा सकला मासा असतानाच नाही आपल्या कोले हल्दी मध्ये खूप आहे. करायला सुरुवात केली का नाही अजून? अजून सुरुवात नाही कोळी मुंगा झाला चालेल चालेल. भाजी झाली वरण झालं. मग आपले कोले हल्दी मध्ये म्हणजे काय स्पेशालिटी काय असतंय? आपल्या कोळी हल्दी मध्ये मच्छीच असते चिकन मटन नसतं जास्ती करून मच्छीत ना मच्छीच ठेवतात म्हणजे चिकन मटन का नाही ठेव? कोल्यांच्या हातात वाटली पाहिजे ना दुसऱ्या लोकांना ते बरोबर आहे. मटन चिकन कसा दुसऱ्या ते रोजच खातो आपण. आपले कोल्यांच्या ह्याच्यात मच्छीच असते चालेल मच्छीच आहे म्हणून कोल्यांचा मच्छीच आहे जेवण. सजल्यात कोण लागतं तुम्ही? विपुल दादाचा सर्वजण आणि सर्वजण काकी. हे बघा छोटी बहीण विपुल दादाची एकदम छोटे भाई. मग आज विपुल दादाचं लगीन होते तर कसं वाटतंय तुम्हाला आता? डायरेक्ट आता पनवेलच्या आपण इथं आणू नाही नवे पाड्यान. मग आता त्यांनी घाऱ्या काढल्या मग लगीन झालं का त्याला बनवायला लागतील काय? आमलेट पाव बनवून दे बघू विपुल दादा काय होत बनव हो बनवेन. आम्हाला खावला दे कदा तर. हो दे. चालेल मग नाश्ता बिष्टा केला हो. मग आजचं फंक्शन काय काय तरी आता पाट्यानं हालत जाईल. आता तरी किती वाजतील पाट्याना? 11 11:30. आणि मेजवानी काय आपल्या कोली हल्दीमध्ये प्रत्येक कोली आणि आग्रे हल्दीमध्ये असलेली मेजवानी नाश्त्याला काय असते? घाऱ्या अजून चहा पापडी कोली मुवांगा आणि खास करून ये काय मी बोलतोय आपली मच्छीला काय आज मावरा कुप्पा सकला मासा असतोच ना प्रत्येक यान सकला घोल मासा. चालेल चला हल्दीला फुल एन्जॉय करा. नाचा हो तुम्ही चला. खाली बघताय तुम्ही रेड बॅगची मला वाटते पूर्ण टीम नाही आली थोडी फारच आलेली आहे. विनय शिजोदा दादा केतन बडे टॅटो आर्टिस्ट आणि ओमकार. मग कसं वाटते आज आपल्या मित्राचा लग्न सोहळा होतंय 2 दिवस आहे आज झालंच आहे आणि उद्या लगीन तर काय वाटतंय तुम्ही काय बोलशील? जाम भारी वाटते. आमच्या ग्रुप मधले एक पोराचं म्हणजे मित्राचा होत चाललाय आणि लवकरच आमच्या याचं पण यंदा होऊ दे आमच्या मित्राचा. मालगाड शिवणे आज 100% चला मंडळी बघताव शिवांड विपुलच्या हल्दीला आणि आज आपल्या दादाची हळद आहे बघा. शिवांड आहे अजून काय काय पाठीमाग पापलेट आहे कुप्पा. मला वाटते आज कुप्पा मासाची मेजवान आहे नाही सुरमई आहे काय बघा. आज रात्री सुरमई आणि सकाळी काय आता कुप्पा आहे. कुप्पा आणि सुरमई आहे बघा. विपुल दादाच्या हल्दीला सगळ्यांनी नक्की या. काय मग सांगशील सांग आज एकटाच आता एकटा म्हणजे आज मजाच फुल मजा आजच्या दिवसाला. हालत बोललास कोळी लोकांची जाम मजा असते फुल असते ना धमाल आपल्या हल्दीला आपले. आणि मच्छीचा कार्यक्रम कधी आता पाट्या झाल्या ना? आपला दुपारी कार्यक्रम आहे पाट्या झाल्यावर नाही पाट्या झाल्या ना का मच्छी तुम्हाला काय बघायला भेटेल कशी आहे ती आपली मोठी मच्छी आहे ती. काय मग मच्छी आपली सुरमई आहे. मग आपल्या वहिनीला कॉल बिल केलास का नाही? आता कॉल तर आता सकाळी झालेला अजून काय आता काय सांगू जगात कधी होईल कॉल कारण की ती पण बिझी आणि मी पण बिझी आहे आता. चालेल दोघं जण पण बिझी होत आम्ही. मग आपल्याला डायरेक्ट आता पनवेलशी आपल्या गावात आणायचं आहे हो नवे पाड्यान. मित्रांनो बघता आता पाटाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नवऱ्या मुलाचं लावतात हळद आणि हळदीन नवरा चिकना झालाय. काय कसं वाटतंय मग हळद लागते अंगाला तर? काय चमकलाय चेहरा चमकलाय.
नवऱ्याची लावलेली हळद आणि एकदम पिवळा पिवळा घाम पडलेला आहे हळदीमध्ये. कसं वाटतंय माझ? भारी वाटतंय. ग्लो आलाय काय? मगाशी सांगत होता ग्लो आला का चेहऱ्यावर? आता आलाय ग्लो आलाय. मगाशी नव्हता ग्लो, आता ग्लो आलाय. चालेल, त्याला आता पाठायला सुरुवात झाली ना एकदम. चला हळूहळू आता एक एक रसम म्हणजे आहे, म्हणजे ती आमची प्रथा ती आता खांद्या उठवा सोय मेहंदी पद्धत. हो उठव. चल चांदीची जोडवी मासोली वाणी कुलकुलतान झांजर पायामध्ये, कुलकुलतान झांजर पायामध्ये. उस्ताचेची सँडल जोडीला चप्पल आणि तुला मी बाटाची, आणि तुला मी बाटाची. माझे मनानं भरलीस गौरी आगो पापीटवाली.